गरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडते, तिथे आईची मायाही कामी येत नाही, अशी हृदय पिळवटून टाकणारी एक घटना झारखंडमध्ये घडली आहे। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आईने भोंदूबाबाच्या सांगण्यावरून लेकीचा बळी दिला आहे। इतकंच नाही तर निवस्त्र होऊन त्या ठिकाणी नृत्यही केलं। पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला सल्ला देणाऱ्या मांत्रिकाचा पोलीस शोध घेत आहे। एकीकडे भारताचे विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे गरिबीच्या गर्तेत अडकलेले नागरिक नको त्या गोष्टींना बळी पडत असल्याचं चित्र दिसत आहे। झारखंडमधल्या पलामू इथे एका महिलेने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या 1.5 वर्षाच्या मुलीचा बळी दिलाय। मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला अंधश्रद्धेला बळी पडली आणि तिने मुलीला मारून तिचं हृदय शिजवून खाल्लं, तसंच प्रसाद म्हणून मांत्रिकालाही दिलं। पलामू येथील हुसेनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडारपर गावात ही मन विषण्ण करणारी घटना घडली आहे। या गावात जेमतेम 50 घरं आहे, त्यात दलित कुटुंबाची संख्या अधिक आहे। तिथेच अरुण राम नावाच्या व्यक्तीचं घर आहे। तो दिल्लीमध्ये काम करतो। त्याची पत्नी 35 वर्षीय गीता देवी, तिची सासू कौशल्या देवी आणि 4 मुलींसह गावात राहत होती। बिहारमधील सासाराम इथे राहणारा मांत्रिक गीताच्या गावात फिरून घरोघरी जाऊन त्याच्या तंत्रमंत्र विद्येबाबत लोकांना सांगायचा। त्याच्याच बोलण्याला गीता देवी फसली आणि तिने गरिबीतून सुटका करून घेण्यासाठी अंधश्रद्धेची मदत घेतली। ही घटना 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली। त्या दिवशी जपला बाजारात जात असल्याचं सासूला सांगून गीता देवी मुलीला घेऊन घरातून निघाली, मात्र मध्यरात्र उलटून गेली तरी ती घरी आली नाही। अचानक निवस्त्र होऊन ती घरी पोहोचली। तिची अवस्था पाहून नातेवाईकांना काहीतरी भयंकर घडलेल्याची शंका आली। तिला कपडे घालून तिच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली, तेव्हा तिनं मुलीचा बळी दिलेल्याचं सांगितलं। पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून त्यानंतर तिने असा दावा केला की पोलिसांनी पकडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी तिने मुलीला जिवंत केलं असतं। मांत्रिकाच्या सांगण्यावरून तिने बळी दिलेल्या ठिकाणी निवस्त्र होऊन नाच केला। तिला वाटलं यामुळे तिला सिद्धी प्राप्त होतील, त्यामुळे तिच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल। पोलीस आता त्या मांत्रिकाच्या शोधात आहे। त्याला अटक करण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहे। गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धेवर विश्वास यामुळे समाजात अशा घटना अजूनही घडत असतात।